तुम्हाला जर खूप टेन्शन असेल आणि टेन्शन कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कधी कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की कोणी बोलले तरी ठीक आणि कोणी नाही बोलले तरी ठीक. नात्यामध्ये समजूतदार माणूसच का झुकतो? कुणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कोणाची अजिबात काळजी नाही. नेहमी बिझी राहिल्यामुळे माणसाचं अर्ध दुःख आपोआपच संपून जातं. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळतं तेव्हा दुसऱ्याचे महत्त्व आणि दुसऱ्याची व्हॅल्यू तो कधीच समजून घेत नाही. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो, दुसऱ्यांच्या मागे पळणाऱ्यांचा नाही. आयुष्यामध्ये सगळे दरवाजे बंद होऊ शकतात, पण देवाचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा असतो. प्रामाणिक लोकांपासून 2 पावलं दूर राहा, पण चतुर लोकांपासून 4 पावलं पुढे राहिलं पाहिजे. आजकाल फक्त पाया पडणं म्हणजे मोठ्या माणसांचा आदर करणे असं होत नाही, तर मोठा व्यक्ती आपल्याजवळ आल्यावर आपल्या हातातला मोबाईल बाजूला ठेवणे ही देखील मोठ्या माणसांसाठी सन्मानाची आणि आदराची गोष्ट आहे. बोलण्यासाठी जीभ मिळाली आहे तर ऐकण्यासाठी कान नक्कीच उघडे ठेवा. दुसऱ्या कोणाचे मन दुखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याचा कधीच प्रयत्न करू नका. बदल घडणं तेव्हा सुरू होतं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुसरे कोणीतरी येते किंवा आपल्या आयुष्यातून कोणीतरी निघून जाते. मिळून मिसळून सर्वांबरोबर राहा, पण कोणाच्या समोर दबून घाबरून अजिबात राहू नका. अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्व नाश केल्याशिवाय सोडत नाही. आजकाल नात्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं, कधी बहिरं, तर कधी बोलताना मूक व्हावं लागतं. स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच पाहणे सुद्धा सोडून देतात. जास्त देणारा नेहमीच तुटला जातो, मग ते प्रेम असू द्यात, विश्वास असू द्यात किंवा कोणाची तरी साथ असू द्यात. तुम्ही फक्त तुमची हिंमत ठेवा. आपण हरलं तर सगळं काही हरतं. प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा सुद्धा आयुष्यामध्ये बेरंग करून टाकतो. सत्य सिंहासारखं असतं, त्याला वाचवण्याची अजिबात गरज नसते. त्याला मोकळं सोडून द्या, ते स्वतःचा बचाव स्वतः करतं. लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं काम पूर्ण झालेलं असतं. तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर भटकतच राहाल, कारण तुमच्या ध्येयाचे महत्त्व जेवढे तुम्हाला माहीत आहे तेवढे दुसऱ्यांना माहीत नसतं. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त राहणं गरजेचं आहे. आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाण्याची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्या लोकांना देऊ नका. कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू किंवा शत्रू मित्र बनतात, पण हा बदलाव खूप बलवान आणि परिणामकारक असतो. कधी कधी नाराज होणं पण खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला हे तरी माहीत होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे की नाही. पटकन कोणाचीही बोलणे मान्य करणारे लोक मनाने खूप खरी असतात. यश मिळवण्यासाठी मनात पक्की इच्छा असली पाहिजे, नाहीतर विचार करत तर सर्वच जण जगत असतात. आयुष्यामध्ये कितीही चुका करा, पण कोणासाठी ऑप्शन म्हणून कधीच जगू नका. जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे भरोसा करता त्यावेळी तुम्हाला 2 पैकी एकच परिणाम पाहायला मिळतो. एक तर आयुष्यभरासाठी चांगला माणूस, नाहीतर आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. प्रमाणापेक्षा जास्त प्रेम सुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे नक्कीच घेऊन जातं. कमाल आहे आपण ज्याला वेळ देतो तो आपली कदर करत नाही, आणि आपण ज्याची कदर करतो तो आपल्याला कधीच वेळ देत नाही. तुम्ही थोडा धीर धरा, वेळ आल्यावर सर्व तुम्हाला मिळेल, ज्यासाठी तुम्ही इतकी मेहनत केलेली आहे. तुम्ही जेवढी जास्त ज्याची काळजी करता तेवढं ते तुम्हाला समजून घेत नाहीत. जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव हा असतोच, पण गंमत अशी आहे की त्याला दुसऱ्याच्या दुःखाची कसलीच किंमत नसते. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही दुसऱ्या लोकांनी तुम्हाला मान द्यावा, तर तुम्ही सुद्धा अगोदर दुसऱ्यांचा मान ठेवायला पाहिजे. कोणाचाही स्वभाव तुम्ही कधीही बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी डोळ्यातून अश्रू येतातच.
अंदाज चुकीचा निघू शकतात, पण अनुभव नाही. अंदाज मनाची कल्पना असते आणि अनुभव आयुष्याचा धडा असतो. श्वास तुटणं ही एक साधी गोष्ट आहे, पण आपलीच लोक आपल्याला सोडून जातात तेव्हा त्याला खरं मरण म्हणतात. तुम्ही जेवढे लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेवढे एकटेपणा तुम्हाला जास्त आवडू लागेल. भलेही असत्य कितीही मोठ्या गर्दीत उभे असेल तरी सत्य नेहमी एकटाच उभा असतो. कोणाचाही तिरस्कार तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी पूर्ण सत्य माहिती मिळालेली असेल. तेव्हा करू नका की दुसऱ्याकडून काहीही ऐकलं असेल. तुम्ही तुमच्या आत्मसन्मानाला विकून त्याच्या बदल्यात कितीही संपत्ती घेतली तरी तुम्ही कधीच सुखी राहणार नाही. काही लोकांना प्रत्येकाच्या हो मध्ये हो मिळवण्याची सवय असते, त्यामुळे ते सर्वांना विषासारखे वाटतात. आयुष्यामध्ये एक काळ असाही येतो, एकाच वेळी सगळं बिखरतं, नातं, स्वप्न आणि आपले लोकसुद्धा. ज्या लोकांबरोबरचं नातं संपलेलं असतं त्या लोकांना भेटल्यावर असं वाटत होतं की हे लोक आपल्याला आयुष्यभर साथ देतील. जे तुम्हाला विसरले आहेत त्यांना विसरू द्या, ते सगळे तुमची आठवण काढतील, फक्त तुमच्याकडे काहीतरी काम असू द्या. तुम्ही आयुष्यामध्ये एकटे पडलात ना, आता कोणाचाही हात घेऊ नका किंवा कोणाची साथ घेऊ नका. यशाच्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला एक कुत्रा नक्कीच मिळेल आणि लक्षात ठेवा, प्रत्येक कुत्र्यावर ओरडत बसाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.